नमस्कार मित्रांनो, आज मी चिंचाळी प्रीमियर लीग या लीग मॅचेसचे ऑक्शनचा हा लाईव्ह करण्यासाठी मी आलेलो आहे. आणि तुम्ही बघत आहात की मी गायकवाड शेडच्या फार्म हाऊसवरती हा कार्यक्रम घेतलेला आहे. माणिक गायकवाड साहेबांच्या हे आमचे लक्ष्मण होनमाने आमची भावकी ह्यांना सोबत घेऊन आलेलो आहे. कारण कसं आहे, हे आपलं हे लाईव्हचं सामान आहे. बघा, आपला हा ट्रायपॉड आहे, कॅमेरा, मॉनिटर, CPU आणि गाडी, अशा पद्धतीचा आपला सेटअप आहे. गाडीचा बघितली आहे, गाडीचा मग अशा पद्धतीनं आम्ही फार्म हाऊसवरती लाईव्ह करण्यासाठी आलेलो आहे. कारण का एक ऑक्शनचा कार्यक्रम असल्यामुळे जरा लवकर मी आलो. बाकीचे नंतर येणार, पण मला वाटलं लाईटची व्यवस्था असेल, परंतु अजून काय लाईटची व्यवस्था झाली नाही. बघू, थोडा वेळ लागेल, पण लाईटची व्यवस्था करतील. तर आज ऑक्शन म्हणजे एप्रिल महिन्यामध्ये ह्या मॅचेस आहेत. तर तुम्ही ह्या मॅचेस सनराईज स्पोर्ट लाईव्ह या आपल्या यूट्यूब चॅनलवरती पाहू शकाल. आणि हे आमचे म्हणजे नेते, म्हणजे आमच्या समाजाचे पूर्ण नेते, कुत्र्या अंगावर सोडणे म्हणा असू द्या कोणाच्या अंगावर. म्हणजे आम्ही येत असताना एक लाईव्हसाठी, तर पहिल्यांदा मी आलो नाही, पहिल्यांदा हे आले, ह्याला कुठलं कुत्रं बुकलं नाही. पण ज्यावेळी मी आलो तर कुत्री चार कुत्री माझ्या मागे लागली, हे छो म्हणती माझ्या अजून. म्हणजे अशा पद्धतीचं हे आमचे म्हणजे आम्हाला आलेला अनुभव आहे. बरं, तुम्हाला काय बोलायचं आहे, कशी कुत्री मागा लागले आमच्या? तुम्हाला आनंद झाला सर? आनंद झाला का तुम्हाला? आनंद होणारच की. म्हणजे आजपर्यंत ह्यांनी कुत्री अंगावर म्हणजे भरपूर जणांच्या अंगावर कुत्री त्यांनी सोडले आहेत. कुत्री म्हणा, माणसं म्हणा, सोडले त्यांनी. कारण कसं आहे, तर हे राजकीय त्यांचं नेतृत्व आहे ना, त्यांचं राजकीय जास्त त्यांचा वर जास्त असतो. बघा, त्याला हसून घाम आला. म्हणजे एखाद्याच्या मागं कुत्री लागली तर आपण त्यात कसा आपला आनंद आहे, म्हणजे कोणाचा आनंद कुठं आहे खरं मित्रांनो सांगता येणार नाही. असू द्या, चांगली गोष्ट आहे. ह्यांना जे आता मी बोलवले भाड्यानं, म्हणजे आपले कॅमेरादार आहे किंवा हे असेल, हे यांचं लास्टच भाडं आमचं. म्हणजे इथनं पुढं कसं आहे, आमचे दाचा कांबळे असू द्या, त्यांना आलं कधी चांगलं, तिने जाऊन त्या कुत्र्याला तरी मारलं तर असतं, बाहेर तर पडलं असतं. पण ह्यांनी काय केलं, शो म्हणून कुत्रा आमच्या अंगावर सोडलं त्यांनी. 4 कुत्री पाठीमागे लागली तरी मी पळत गेटच्या बाहेर गेलो. तुम्हाला दाखवत असते तिकडे गेटच्या कोपऱ्याला मित्र गेट आहे बघा. हा तर गेट आहे बघा, तिथे का ती पाईपची ते बाजू कोपऱ्याला गेट आहे, त्या तिकडून मी बाहेर निघालो. परंतु म्हटलं एक कुत्र्यात आपण हे करण्यापेक्षा आपण बाहेर गेलेलं कधी चांगलं. अशा पद्धतीने मित्रांनो बघा आम्ही आलेलो आहे. तर मस्त वातावरण आहे, झाडे वगैरे खूप छान आहेत आणि हा निसर्गरम्य वातावरण एकदम मस्त त्यांनी केलेलं आहे बरं का खरंच. आणि आता इथं लाईव्हचं मला वाटतं इथं स्क्रीन लावतील, काहीतरी करतील असं वाटते. बघू, एक पद्धतीचं आपल्याला जरा थोडंसं हेच करायचं, आपल्याला लाईव्हचं प्रोग्राम आहे. तर बघू आता कसं होते. आपण आलेलो आहे अतिशय क्लॅरिटी, कॅमेराची आज क्लॅरिटी जोरात झाली. कारण काय, वय हिरवळ दिसते, त्यामुळे कॅमेराला बी आजपर्यंत कधी असं म्हणजे हे नव्हतं, पण आज हिरवळ बरं जवळ वाटते. तर बघू शकता, हे माझं सामान आहे मित्र, आपल्या लाईव्हचं आपले सामान आहे. स्टँड आहे, कॅमेरा आहे, CPU आहे, मॉनिटर आहे, आणलेलं आहे. तर जोडण्यासाठी फक्त धरण्यासाठी आलेला आहे माणूस बरं का. फक्त सामान त्याला म्हटलं मग घेऊन ये, तर तो घेऊन आलेला नाही. बोला, 2 गोष्टी बोला की कसं आहे, तुम्ही तुमच्या माघारी तेवढं राहील, समाजाला बघायला, गावाला बघायला बोला. कारण तुम्हाला अटक घेऊ शकतो असते लोकांच्या हसण्यावर. म्हणजे कसं असतं मित्रांनो, जी दुसऱ्याला जे दुःखात बघायला जी मजा यांची असते, ह्याला कोण सांगत नाही. अजून हसते बघा, ती गेले तासभर हसते. म्हणून मी व्हिडिओ केला आहे. व्हिडिओ बनण्याचं कारण एकच होतं मित्रांनो, एक माझा मित्रांनो वर ठेवतो बघा, गाडावर ठेवतोय म्हणजे काय ते आपला कॅमेरा बघा नाही आपण असं वाटतं ना. तर मित्रांनो अशा पद्धतीनं आपण आलेलो आहे. तर आपण लाईव्हचा व्यवसाय चालू केल्यापासून किंवा आपण इन्कम चालू आहे मित्र, हळूहळू चालू आहे. कारण कसं असतं, आपल्याला जर काय म्हणजे काय व्यवहार हा रोखत असतो, काय थोडा वर्षी हे असतो. पण इन्कमचं कसं आहे, तर तुम्हाला माहीत असेल आपले 2 कॅमेरा सेटअप आहे. तर आमचे अमित जावीर सर ते आता नागजवरून येत आहेत. आणि हा सांगायचं म्हणजे हा जो आता ऑक्शनचा कार्यक्रम आहे तो चिंचाळी प्रीमियर लीगच्या अंतर्गत आहे. तर वैभव जाधव आणि विशाल गायकवाड यांच्या सांगण्यावरून आपण इथं आलेलो आहे. तर मित्रांनो अतिशय चांगलं वातावरण आहे. खायला मला वाटते खरंच आज माझा हा व्हिडिओची क्वालिटी बघून मला असं वाटतं की अजून व्हिडिओ बनवत जावे. कारण आमचे
भावकी देखील आमच्याबरोबर आलेले आहे. कोणत्याही जर अडचणी कामाचं न्यायचं असेल तर मला वाटतं ते लवकर येतील असं. कारण मध्ये आम्ही थांबलो तर त्यांनी तास तर घालवला इमल घेण्यात. आणि इमल आणायला गेला पण इमल नाही घेतली. काय घेतलं नाही तर आमच्या गावातले पहिल्यापासून तर 2 माणसं होती, त्यामुळे ती त्यांना द्यायला लागेल म्हणून त्यांनी इमल घेतली नाही. शेवटी त्यांची इमल घेऊन आली. तसं एक प्रकारचं चांगलं नेतृत्व आहे आपल्या समाजाला. आमच्या एक चांगलं नेतृत्व लाभलेलं आहे लक्ष्मण हनुमान यांच्या रूपात. तर मित्रांनो बघू शकता, मला दाखवतो मी आता. बघा जर थोडंसं कॅमेरा असू ते बघा, फक्त कॅमेरा आपला मोबाईल पडू नये हे काळजीला घेतो मी. तर लाईव्ह करण्यासाठी आम्ही माणिक शेठ गायकवाड यांच्या फार्म हाऊसवरती आलेलो आहे. मित्रांनो खूप चांगलीच वातावरण आहे. तर काय होते, मी जरा शुद्ध बोलायचा प्रयत्न करतो, त्यामुळे जरा भाषी गडबड होते. कारण कसं आपण शुद्ध कधी बोलत नाही ना. मला असं वाटतं की आपण आपल्याच भाषेत बोलावं, म्हणजे काय होईल तर खरंच आपल्याला म्हणजे कसं बोलतोय काय बोलतोय माझा उच्चार जरा व्यवस्थित होत नाही. मला या उच्चारावरती जरा काम करायचं आहे. म्हणजे कसं की माझ्या बोलण्यात जरा तुम्ही बघत असाल माझ्या बोलण्यात कसं चोचरेपणा येतो, फास्ट कुत्र मागा लागल्यात बोलते मी. हे जरा मला कमी करायचं आहे. मला असं प्रोफेशनल बोलायचं आहे, तेवढंच बोलायचं आहे, परिणामकारक बोलायचं आहे. अशा काही गोष्टी बोलायचं आहे की परिणामकारक बोलायचं आहे गोष्टी. आता ट्रेन चालली मित्रांनो, काहीतरी पायपा काहीतरी मुजवा चालायचं. तर अशा पद्धतीने बघा हा माझा व्लॉग आजचा खूप चांगला होणार आहे. कारण आजची मी व्हिडिओची क्वालिटी बघितली ह्या निसर्गरम्य वातावरणामुळं, खरं मला आज आवडली. आणि त्यानं निमित्तानं मी आज बघा इथं म्हणजे लाईव्ह करायचं म्हणजे इथं हे करत आहे, म्हणजे शूटिंग करत आहे. तर आले बघा कॅमेऱ्यामध्ये आले. ह्यांचं पहिल्यापासून नाही श्रेय घेता आलं पाहिजे. श्रेय घेण्याचा तर एक कार्यक्रम असतो पहिला. हे म्हणजे पक्के राजकारणी आहेत. आता मला फोन आला बघा असं कोणाला तरी. ठेवतो फोन. नमस्ते.